नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओच्या नावावरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण काय करणार आहोत ते. येस, बरोबर, आज आपण पिझ्झा करणार आहोत, पण तोही रव्याचा. येस, पिझ्झा म्हटलं की तो सर्वांना आवडतोच, पण त्यातील मैद्यामुळे आपण बऱ्याचदा तो खाणं टाळतो. पण आता असं होणार नाही, कारण आपण आजपासून सारेजण हेल्दी पिझ्झा खाणार आहोत, जो हेल्दी बरोबरच चविष्ट देखील आहे आणि करायला तर अतिशय सोपा आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूया आजची रेसिपी, रवा पिझ्झा. पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर आपल्या रेसिपीज, आपले व्हिडिओज शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. सुरुवातीला आपण इथे 1 कप रवा घेतलेला आहे. हा जाडा रवा आहे, जो आपण उपमा किंवा शिरा ह्याच्यासाठी वापरतो. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ते एकत्र करून घेणार आहोत. थोडं थोडंच घालायचं आहे, कारण एकदम पटकन जास्त पाणी झालं तर ते एकदम पातळ होऊन जाईल आणि मग त्याचं आपल्याला जो बेस तयार करायचा आहे तो बेस होऊ शकणार नाही. एवढ्यासाठी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी घालून मिक्स करून झाल्यानंतर आपण याला एक 10 मिनटं रेस्टिंग टाईम देणार आहोत, जेणेकरून तो रवा फुलेल. त्याच्यानंतर आपण इथे याला घालणार आहोत थोडंसं मीठ घालून हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आत्ताच आपण व्यवस्थित जेवढं हवं तेवढं एकत्र करून घेणार आहोत. नंतर आपण एकदा खाण्याचा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर जास्त याला हलवायचं नाही आहे. तर आता आपण इथे फ्रूट सॉल्ट किंवा इनो किंवा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि हा ॲक्टिवेट व्हावा याच्यासाठी याच्यावर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. आपण इथे फ्रूट सॉल्ट एवढ्यासाठी वापरलेला आहे की जेणेकरून आपल्याला जो पिझ्झ्याचा बेस आहे तो जो फुलायला हवा आहे त्याला मदत मिळेल. तर तेवढ्यासाठी आपण इथे फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे. आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. पॅनला व्यवस्थित तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आणि आता आपण हे बॅटर याच्यावर घालून आपला बेस तयार करणार आहोत. ह्याची कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची जेवढी आपण डोशासाठी ठेवतो आणि मग जसं आपण डोसा घालतो तसंच आपण हे बॅटर इथे घालणार आहोत आणि व्यवस्थित गोलाकार असा आपला बेस तयार करून घेणार आहोत. आणि हा आहे रवा, त्याला शिजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे आपण पूर्ण वेळ बारीक गॅसवर एकदम झाकण ठेवत असं आपण याला शिजवणार आहोत. तर आता आपण इथे व्यवस्थित बेस आपण तयार करून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवर आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटाची अशी वाफ काढून घ्यायची. एकदम बारीक गॅस, एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही आहे, कारण नाही तर आपला जो रवा आहे तो एकदम पटकन शिजेल आणि खालतून जो आपला बेस आहे तो करपण्याची शक्यता असते. एवढ्यासाठी आता झाकण काढून आपण बघितलं की खालचा बेस हा किती तयार झाला आहे ते, आणि आपण आता याच्या एकदम बाजूनी असं तेल सोडणार आहोत आणि परत एकदा बारीक गॅसवर आपण एक 5 मिनिटाची अशी वाफ काढून घेणार आहोत. बारीक गॅसवर झाकण ठेवत आपण व्यवस्थित इथे वाफ काढून घ्यायची आहे आणि या रव्याला व्यवस्थित शिजवायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इथे वाफ आलेली आहे ते, आणि आपला खालचा जो बेसचा एक साईड आहे ती व्यवस्थित आपली तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत की ह्या पिझ्झ्याला वरतून आपण तेल लावणार आहोत आणि हा आपला बेस जो आहे तो आपण पलटी करणार आहोत, जेणेकरून एक साईड आपण तयार करून घेतलेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा आपण तयार करायची आहे, पण दुसरी साईड तयार करताना आपण अजिबात ह्याच्यावर झाकण ठेवत तयार करून घ्यायची नाही आहे. तर आपण बारीक गॅस ठेवायचा आहे पलटल्यानंतर आणि आता ह्याच्यावर आपण आपले टॉपिंग्स लावून घेणार आहोत.
तर त्याच्यासाठी आपण पहिले लावलेलं आहे याला बटर. जसं आपण नॉर्मल पिझ्झा थंड असतानाच आपण त्याच्यावर टॉपिंग्स लावतो, तसा हा पिझ्झा गॅसवर असताना आपल्याला टॉपिंग्स लावायला लागतील. म्हणजे मग काय होईल की दोन्ही साईडनी आपला पिझ्झा व्यवस्थित तयार होईल. तर आता बटर लावून झाल्यानंतर मी इथे पास्ता आणि पिझ्झा सॉस लावलेला आहे. पास्ता आणि पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर आपण याच्यावर घालणार आहोत चीज. नॉर्मल चीज जे ब्रिटानियाचं वगैरे येतं तेच चीज मी इथे वापरलेलं आहे, पामेझॉन वगैरे वापरलेलं नाही आहे. आणि व्यवस्थित भरपूर असं चीज घालून झाल्यानंतर आपण इथे घालणार आहोत टॉपिंग्स. इथे आपल्या आवडीनुसार आपण कुठल्याही प्रकारचे टॉपिंग्स वापरू शकतो. मी इथे वापरणार आहे लाल सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, गाजर, कांदा आणि थोडेसे मोत्याचे दाणे म्हणजेच स्वीटकॉर्नचे दाणे घालणार आहोत आपण याच्यावर. तर आता लाल सिमला मिरची घालून झाल्यानंतर आपण इथे घालणार आहोत ती हिरवी सिमला मिरची. आणि प्रत्येक टॉपिंग आपण अतिशय प्रेमाने इथे घालणार आहोत, व्यवस्थित असं लावणार आहोत. म्हणजे मग काय होईल की या पिझ्झ्यामध्ये हेल्दी तर तो होणारच आहे, पण त्याच्याबरोबर आपलं प्रेम पण त्याच्यामध्ये थोडंसं घातलं जाईल. तेवढ्यासाठी अतिशय प्रेमाने असे टॉपिंग्स आपण इथे लावणार आहोत. तर लाल आणि हिरवी सिमला मिरची झाल्यानंतर आपण इथे घालणार आहोत गाजर. आता आपल्याला हवे ते आपण इथे टॉपिंग्स वापरू शकतो, ऑलिव्हज वापरू शकतो, किंवा आपल्याला जर नॉनव्हेज करायचं असेल, नॉनव्हेज पिझ्झा करायचा असेल तर आपण याच्यामध्ये चिकनचे स्लाईस घालू शकतो, सॉसेजेसचे पण आपण स्लाईस वापरू शकतो, किंवा आपण ह्याच्यामध्ये उकडलेलं अंडंसुद्धा वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही प्रकारचे टॉपिंग्स इथे वापरू शकतो. तर आता गाजर घालून झाल्यानंतर मी इथे घातलेला आहे कांदा. कांद्याचा जो एक क्रिस्पीनेस वेगळा येतो ना, तो पिझ्झ्यामध्ये अतिशय सुंदर लागतो. तर आपण इथे कांदा घातलेला आहे आणि कांदासुद्धा मी उभा चिरून घेतला आहे. प्रत्येक भाजीही मी उभी चिरून घेतली आहे, बारीक चिरून घ्यायची नाही आहे. कुठल्याही आकारात आपण घेऊ शकतो, पण उभी जास्त चांगली दिसते. त्याच्यानंतर आपण इथे घालणार आहोत स्वीट कॉर्नचे दाणे. आणि आता स्वीट कॉर्नचे दाणे घालून झाल्यानंतर आपण परत एकदा ह्याच्यावर घालणार आहोत भरपूर सारं चीज घालायचे. या पिझ्झ्यामध्ये चीज घालायला कुठेही कंजूसी करायची नाही आहे. चीज आणि बटर भरपूर वापरायचं आहे, जेणेकरून तो पिझ्झा आपला सॉफ्ट राहील आणि चवीला देखील छान लागेल. त्याच्यानंतर आपलं चीज घालून झाल्यानंतर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे सिझलिंग्स वापरणार आहोत, जसं पास्ता सिझलिंग्स किंवा ऑरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स या प्रकारचे सिझलिंग्स आपण वापरतो, तसेच सिझनिंग्स आपण इथे वापरायचे आहेत. तर आपण इथे पहिले वापरणार आहोत मिक्स हर्ब्स घालायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कुठेही एक वेगळं असं मीठ मी वापरलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण इथे मिक्स हर्ब्स वापरायचे आहेत आणि मग घालायचं आहे पास्ता मिक्स. असे कुठल्याही प्रकारचे सिझनिंग्स आपण इथे वापरू शकतो. तर आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे चारही बाजूंनी थोडं असं बटर सोडणार आहोत, जेणेकरून खालचा जो बेस आहे तो अजून चांगल्या प्रकारे क्रिस्पी असा होईल आणि आपला पिझ्झा थोडासा सॉफ्ट होईल त्याच्यासाठी. तर आपण हे बटर घालणार आहोत आणि बटर घालून झालं की मग आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत झाकण. आणि आता इथे 5 मिनिटाची नाही तर फक्त 2च मिनिटाची वाफ काढायची. ती एवढ्यासाठी की आपले जे चीज आहे आणि आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित चीज मेल्ट व्हावं आणि भाज्यांना एक छानशी अशी वाफ यावी, एवढ्यासाठी. खरं म्हणजे पिझ्झ्यामध्ये आपण ज्या भाज्या वापरतो त्या थोड्या क्रिस्पी राहिलेल्याच चांगल्या लागतात, पण तरीसुद्धा चीज मेल्ट होण्यासाठी आपण एक 2 मिनिटाची फक्त वाफ काढून घेणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वाफ आलेली आहे आणि आपण घातलेलं चीज अतिशय व्यवस्थितरित्या असं मेल्ट झालेलं आहे. आणि मी जेव्हा बघते ना खालचा बेस कसा झाला आहे, तेव्हासुद्धा आपल्याला कळते की हा पिझ्झा एकदम सॉफ्ट झालेला आहे, कुठेही असा करपलेला किंवा हार्ड असा लागत नाही आहे.
तर आता आपण ह्याला व्यवस्थित असं पिझ्झा कटरने छानसं कट करून घेणार आहोत. जसं आपण बाहेर जेव्हा पिझ्झा खातो तेव्हा आपण बघतो की त्यांनी आपल्याला छान असे 4-6 स्लाईस करून दिलेले असतात. तर आपणही तसंच करायचं आहे. मस्त असं पिझ्झ्याचे 4 स्लाईस करायचे आहेत. हा पिझ्झा ना आणि जरी छोटा दिसला ना तरी अतिशय पोटभरीचा असा पिझ्झा होतो. एकदम सुंदर लागतो आणि तुम्ही बघू शकता आपण जेव्हा एक स्लाईस काढतोय तेव्हा ते चीज कसं छान असं मेल्ट झालेलं आपल्याला दिसतंय. आणि हा पिझ्झा आहे ना अतिशय हेल्दी तर आहेच आणि दिसायला जरी छोटा दिसत असला तरी तो अतिशय पोटभरीचा आहे. एक पिझ्झा खाल्ला की आपलं पोट अतिशय छान प्रकारे भरून जाईल आणि तसंच हेल्दी आहे, कारण आपण इथे कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा कुठल्याही प्रकारचा आटा वापरत नाही आहोत, तर फक्त रवा वापरतोय. आणि तसंच त्याच्यावर सिझनिंगसाठी वेगवेगळे हर्ब्स आणि वेगवेगळ्या भाज्या वापरतोय. आपण इथे कुठल्याही प्रकारच्या भाज्या वापरू शकतो. नॉनव्हेज करायचा असेल तर आपण याच्यामध्ये चिकन किंवा अंडं किंवा अजून काहीही आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आणि याच्यावर भरपूर चीज आहे, ते तर मस्तच लागतं आपल्याला. तर अशा प्रकारे हा रवा पिझ्झा आपला अतिशय छान तऱ्हेने क्रिस्पी असा तयार झालेला आहे. दिसायला तर अजिबात आपल्याला कुठेही वाटत नाही आहे की हा रवा पिझ्झा आहे. कोणालाही जर माहिती नसेल आणि आपण जर हे चित्र दाखवलं त्याला किंवा आपण ही प्लेट त्याला दाखवली तर त्याला वाटणारच नाही की हा रव्यापासून केलेला आहे. त्याला वाटेल की आपण हा नॉर्मलच पिझ्झा बनवलेला आहे. खाताना सुद्धा अजिबात जाणवत नाही की हा रवा पिझ्झा आहे म्हणून. तर अशा प्रकारे आपला हा हेल्दी आणि अतिशय छान क्रिस्पी असा रवा पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते. तसंच जर तुम्ही आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला. आणि मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांबरोबर आपल्या रेसिपीज, आपले व्हिडिओज शेअर करा आणि घरी करून बघा या रेसिपीज आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात ते. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच हेल्दी खा आणि स्वस्थ राहा.